हरियाणामध्ये झालेल्या सरपंच निवडणुकीबाबत एक मोठं पाऊल उचलण्यात आलंय। सुप्रीम कोर्टानं निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम आणि इतर नोंदी मागवल्या आणि त्यांची रजिस्ट्रारमार्फत देखरेखीखाली मतमोजणी करण्यात आली आणि यानंतर हरियाणामधल्या पानिपत बुआना लाखू गावातला सरपंच बदलण्यात आलेला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि सुप्रीम कोर्टात काय घडामोडी घडल्या बघूया सविस्तर। नरेंद्र मोदी जी इस चुनाव में मैच फिक्सिंग करने की कोशिश कर रहे हैं। ये बिना ईवीएम के ये 180 पार नहीं होने जा रहा है। वोट चोरी आणि ईव्हीएम वरून राहुल गांधींनी आरोपांची राळ उडवली आहे। अशातच पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयासमोर ईव्हीएमची मतमोजणी करण्यात आली आहे। हरियाणामधल्या पानिपत बुआना लाखू या गावातला सरपंच बदललाय। ज्या सरपंचाला विजयी घोषित करण्यात आलं होतं त्याला आता पराभवाचा धक्का बसलाय, तर जो सरपंच हरला होता तो जिंकलाय। विशेष म्हणजे हे प्रकरण तब्बल 2 वर्षांपूर्वीच आहे। हरियाणातल्या पानिपत मधल्या बुआना लाखू गावात 2 नोव्हेंबर 2022 ला सरपंच पदाची निवडणूक झाली होती। ही निवडणूक ईव्हीएम वर घेण्यात आली आणि त्याच निवडणुकीचा निकाल आता बदललाय। मोहित कुमार आणि कुलदीप या 2 उमेदवारांमध्ये लढत झाली होती। या निवडणुकीत सुरुवातीला मोहित कुमारला विजयी घोषित केलं होतं, मात्र उमेदवारांच्या मतांची अदलाबदली झाल्याचं सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निकाल बदलला आणि कुलदीपला 51 मतांनी विजयी घोषित केलं। मोहित कुमारनं या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं। पुढच्या 10 दिवसात हायकोर्टानं सरपंच पदाच्या निवडणुकीच्या निकालाला स्थगिती दिली होती, मात्र फेर मतमोजणीची मागणी हायकोर्टानं फेटाळली होती। मोहितनं हार मानली नाही, त्यांना या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। कुलदीपला 1000 तर मोहितला 1051 मतं मिळाली आणि सुप्रीम कोर्टानं मोहितला अखेर विजयी घोषित केलं। आता यावरून विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष केलंय। खासदार संजय राऊतांनी यावरून थेट मोदींना टोला लगावलाय। बघा, हरियाणामधल्या पानिपत मधलं एक गाव आहे बरं का, लाखी गौर म्हणून। 2022 साली तिथे एक निवडणूक झाली सरपंच पदाची। अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे ती। तो उमेदवार हरला, निवडणूक ईव्हीएम वर झाली। त्याला विश्वास होता की हा निर्णय चुकीचा आहे, गडबड केली आहे लोकांनी, भाजपवाल्यांनी। हायकोर्टात गेला, सेशन कोर्टात गेला, त्याच्या आधी कोणी त्याला न्याय दिला नाही। त्याची एकच मागणी होती की त्या भागातल्या बूथ क्रमांक 69 मधली फक्त मतमोजणी परत करा। सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली। सुप्रीम कोर्टाने 69 बूथ नाही तर सगळ्या ईव्हीएम मागवल्या आणि आपल्यासमोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मताने विजयी झाला। याचाच अर्थ असा आहे ईव्हीएम घोटाळे करून तुम्ही जिंकता, पण आम्ही जे सगळे लोक आहोत हे हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजपच्या नावानं, निवडणूक आयोगाच्या नावानं। पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित कुमार त्याचं नाव, जर मोहित कुमारप्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत, तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही। हा ईव्हीएम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सुद्धा आहे। ईव्हीएम आणि वोट चोरीवरून काँग्रेससह विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलंय। अशातच हरियाणातल्या या घटनेनं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।